ಹಿಸ್ಸಾ ಸುವಮ್ ತಿಳಿಗನ್ನಡ ದ್ವಿತೀಯ ಭಾಷೆ ಕನ್ನಡ 10ನೇ ತರಗತಿ ಸವಾಲಾತ್ 22-30 ಹೇಳಿಕೆಗಳಿಗೆ ಸಂದರ್ಭ ಸಹಿತ ಸ್ವಾರಸ್ಯವನ್ನು बरेयुವುದು आरसी एक्सट्रैक्ट्स कन्नड़ा जबान दो मतन के हवाले से तशरी आसान उर्दू जबान में। चलिए इस थर्ड सीरीज का हमारा पहला सवाल, शिवा शिवा कादी ಗೆಲ್ಲಿದೆವು। तो ये बयान देखेंगे हम अब इंतखाब। प्रस्तुत ಈ ವಾಕ್ಯವನ್ನು ಕವಿ ಗದುಗಿನ ನಾರಾಯಣಪ್ಪ ಕುಮಾರವ್ಯಾಸ ರಚಿಸಿದ ಕರ್ನಾಟಕ ಭಾರತ ಕಥಾಮಂಜರಿ ಕೃತಿಯಿಂದ ಆರಿಸಲಾದ ನಿಟ್ಟೋಟದಲ್ಲಿ ಹಾಯ್ದನು ಬಿಟ್ಟ ಮಂಡೆಯಲಿ ಎಂಬ ಪದ್ಯಭಾಗದಿಂದ ಆರಿಸಲಾಗಿದೆ। ಶಾಯರ್ ಗದುಗಿನ ನಾರಾಯಣಪ್ಪ, कलामे मजमुआ कर्नाटक भारत कथा मंजरी और सबक का नाम नज़म का नाम निट्टोटदली हाइदनु बिट्ट मंडेयली ते इंतखाब किया गया है। संदर्भ देखिए, मतन ಯುದ್ಧ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಸಮುದ್ರದಂತೆ ನಿಂತಿರುವ ಕೌರವ ಸೈನ್ಯವನ್ನು ನೋಡಿ ಉತ್ತರನು ಈ ಮಾತನ್ನು ಹೇಳುತ್ತಾನೆ। ಯುದ್ಧ ಭೂಮದಲ್ಲಿ ಜಂಗೆ मैदान में जो ಸಮುದ್ರದಂತೆ ನಿಂತಿರುವ समंदर की तरह वो खड़ी कौरव की फौज को देखकर उत्तर के जबान से ये बातें निकलते हैं। अब विवरणೆ या स्वारस्य, ಸಮುದ್ರದಂತೆ ನಿಂತಿರುವ ಕೌರವ ಸೈನ್ಯವನ್ನು ನೋಡಿ ಹೆದರುತ್ತಾನೆ। तो उत्तर कुमार को जैसे ही समंदर की तरह फौज को देखकर उसके पहले खौफ ज़्यादा होता है। ಈ ಸೈನ್ಯದೊಡನೆ ಯುದ್ಧ ಮಾಡಲು ನನ್ನಿಂದ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ और ऐसी फौज के साथ में जंग करना मेरे से नामुमकिन है। ಈ ಸೈನ್ಯದೊಡನೆ ಯುದ್ಧ ಮಾಡಲು ಸಾಕ್ಷಾತ್ ಶಿವನೇ ಬರಬೇಕು और ऐसी फौज के साथ में अगर जंग करना है तो साक्षात शिवा ही हिमालय छोड़को नीचे आना। नानु युद्ध माड़ी ಗೆದ್ದಂತಾಯಿತು। अरे मैं क्या ये जंग कर को जीते सर का हवाले, यानी यहाँ पर तंजिया अंदाज में बोल रहा है। शिवा शिवा ಕಾದಿ ಗೆಲ್ಲಿದೆವು ಎಂದು ಉತ್ತರನು ನುಡಿಯುತ್ತಾನೆ। इस तरह से वो कहता है। नेक्स्ट, ಅದಕ್ಕೂ ಒಳ್ಳೆಯ ದಿನ ಬರಲಿ ಎಂದು ಹಾರೈಸಬೇಕು। ಹೇಳಿಕೆ देखो कहां से ಈ ವಾಕ್ಯವನ್ನು ಮಿತ್ರ ಅವರು ಮಹಾಭಾರತ ಪಾತ್ರ ಸಂಗತಿಗಳು ಕೃತಿಯಿಂದ ಆರಿಸಲಾದ ವನಮರದ ಗಿಳಿ ಎಂಬ ಗದ್ಯಪಾಠದಿಂದ ಆಯ್ದುಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ। ये जुमले को आरामित्रा के लिखा हुआ कलाम का मजमुआ कौन सा है? महाभारत पात्र संगतिಗಳು। एक किताब है और इसमें से सबक जो है वनमರದ ಗಿಳಿ है, तो इससे इंतखाब किया गया है। अब संदर्भ मतन देखेंगे क्या। ವನಗಿ ಬರುಡಾಗಿ ನಿಂತಿರುವ ಮರವನ್ನು ಕುರಿತು ಗಿಳಿಯು ಇಂದ್ರನಿಗೆ ಈ ಮಾತನ್ನು ಹೇಳುತ್ತದೆ। ವನಗಿ ಬರುಡಾಗಿ, वो सूखकर खड़ा हुआ था। बरूड इसके मतलब बाल्टी। तो उस वक्त में ये बात इंद्र से कही। ವಿವರಣೆ, ಈ ಮರ ನನಗೆ ಹಲವಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ಆಶ್ರಯ ಕೊಟ್ಟಿದೆ, ಹಣ್ಣು ಕೊಟ್ಟಿದೆ, ಹಸಿರು ಬಣ್ಣದಿಂದ ಮನಸ್ಸಿಗೆ ಮುದ ಹಿಡಿದೆ। ದುರಾದೃಷ್ಟದಿಂದ ಮರವನ್ನು ಈಗ ರೋಗ ಬಡತನಗಳು ಕಿತ್ತು ತಿನ್ನುತ್ತಿವೆ। ಈ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಮರವನ್ನು ಕೈಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ಕಡೆಗೆ ಹೋಗಿ ಮರಕ್ಕೆ ಕೃತಜ್ಞನಾಗಲು ನನಗೆ ಇಷ್ಟವಿಲ್ಲವೆಂದು ಹೇಳಿತು। ಸುಖ ಸಂಪತ್ತಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಜೊತೆಗಿದ್ದವರು ದುರ್ಬೆಗಳಲ್ಲಿಯೂ ಅವರೊಡನಿದ್ದು ಉಪಕಾರ ಸ್ಮರಣೆಯಾಗಬೇಕು, ಇದಕ್ಕೆ ಒಳ್ಳೆಯ ದಿನ ಬರಲಿ ಎಂದು ಹಾರೈಸಿ ಎಂದಿತು। तो ये पहले भी ये सवाल क्या है रिपीट हुआ है, लेकिन फिर भी क्या है यहाँ थोड़ा सा डिफरेंस है, वो जरा हम देख लेते हैं। यहाँ सबसे पहले वो तोता क्या है अपने इस पेड़ के जो एहसानात हैं उसको गिनवाता है कि उसने मुझे आश्रय दिया, फिर उसके बाद में फल फूल दिए, सरसब्जी से मेरे दिल को आसाइश बख्शी, तस्कीन बख्शी। फिर लेकिन अनफॉर्चुनेटली दुरादृष्ट करा उसे अभी जो वो तीर लगा था इससे वो अब सूख रहा है। तो ऐसे हालात में मैं उसे छोड़कर दूसरी जगह जाना कृतज्ञनागलू यानी एहसान फरामोश बनना ये मुझे पसंद नहीं है। तो फिर उसके बाद में क्या कहता है कि सुख संपत्ति न कालदली जतगिद्दोर आसाइशों में जब मालदारी के वक्त में जो लोग साथ देते हैं वैसे ही हालात में गुर्बत में मसाइब में भी साथ दे और ಇದಕ್ಕೆ ಒಳ್ಳೆಯ ದಿನ ಬರಲಿ ಎಂದು ಹಾರೈಸಬೇಕು ಎಂದಿತು। इसको भी अच्छे दिन आए, तो इस तरह से ಹಾರೈಸು से मुराद क्या है? दुआ देना। नेक्स्ट, ಹುಟ್ಟಿದ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಬದುಕಿನ ಪಾಠ ಹೇಳುವ ಶಾಲೆ ಅದು। अब देखेंगे ಈ ವಾಕ್ಯವನ್ನು ಕೆ ಪುಟ್ಟಸ್ವಾಮಿ, ಕೃಪಾಕರ್ ಮತ್ತು
ತೆನಾನಿಯವರ ಜೀವಜಾಲ ಕೃತಿಯಿಂದ ಆರಿಸಲಾದ ಹಕ್ಕಿಗೂಡುಗಳ ನಿಗುಡು ಜಗತ್ತು ಎಂಬ ಗದ್ಯ ಪಾಠದಿಂದ ಆಯ್ದುಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. अब एक 4 जने मिलना नहीं रहा, हमारा याद रखने पहले 3 जने मुश्किल होने लगे बी है. तो संदर्भ देखेंगे कब ಹಕ್ಕಿಗಳು ಗೂಡು ಕಟ್ಟಿ ತಮ್ಮ ಮರಿಗಳ ಲಾಲನೆ ಪಾಲನೆ ಮಾಡುವ ಭಾವನಾತ್ಮಕ ಸಂಬಂಧ ಕುರಿತು ಹೇಳುವಾಗ ಲೇಖಕರು ಈ ಮಾತನ್ನು ಹೇಳುತ್ತಾರೆ. ಹಕ್ಕಿಗಳ ಗೂಡು ಕಟ್ಟಿ वो अपने घोंसले को बनाते हैं परिंदे, फिर उसके बाद में अपने बच्चों को लालने पालने पोषण करते हैं, फिर उसके बाद भावनात्मक संबंध, यहाँ पर वो इमोशनल बॉन्डिंग जो है हमारा जज्बाती ताल्लुक, उसके ताल्लुक से ये बात उन्होंने कही. देखिए विवरणೆ, ಹಕ್ಕಿ ಗೂಡಿನಲ್ಲಿ ನೋವಿದೆ, ನಲಿವಿದೆ, ಆಕ್ರಂದವಿದೆ. ನೋವು ನಲಿವು आक्रंद, यहाँ नोव से मुराद है दुख है. और उसके घोंसले में देखिए वो मशाबत देखिए यहाँ पर नली विदे और खुशी है. और उसके आक्रंद विदे, आक्रंद से मुराद यहाँ पर बहुत ज्यादा पेन होने के बाद में जो रोना चीख आक्रंद बोलते हैं. संतसद दनी इदे, और खुश होने पर वो जो चीखना चिल्लाना होता है ना, खुशी से चिल्ला जाना, ये संतसद दनी. वो आक्रंद वो गमजदा हो. काವು ಗುಟುಕು ಪಡೆದು ಜೀವ ರಕ್ಷಣೆಯುವ ಸೃಷ್ಟಿಯ ಅಚರಿದೆ. ಶತ್ರುಗಳ ಬೇಟೆ ಹಾಗೂ ಪ್ರಕೃತಿಯ ವಿಕೋಪಕ್ಕೆ ತುತ್ತಾಗುವ ದಾರುಣವಿದೆ. ಈ ಎಲ್ಲಾ ಅವಘಡಗಳನ್ನು ಎದುರಿಸಿ ಬದುಕುವ ಸಾಹಸ ಗಾಥೆ ಕಾಣುತ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಲೇಖಕರು ಇದು ಹುಟ್ಟಿದ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಬದುಕಿನ ಪಾಠ ಹೇಳುವ ಶಾಲೆ ಅದು ಎಂದು ಹೇಳುತ್ತಾರೆ. तो आपने देखा होगा कि वो अपने घोंसले में इस तरह के सारी चीजें, शत्रुಗಳ ಬೇಟೆ, फिर उसके बाद में दुश्मनों का जो शिकारी हैं दुश्मन, वो इन पर झपट्टा मारते हैं. फिर उसके बाद में प्रकृतिय विकोप, प्रकृति यानी कुदरती, विकोप से मुराद आफात. तो ತುತ್ತಾಗುವ ದಾರುಣವಿದೆ. दारुण से मुराद यहाँ पर एक सैड स्टोरी, ಗಮ್ಸದ ವಾಕಾತ್. ಈ ಎಲ್ಲ ಅವಘಡಗಳನ್ನು ಎದುರಿಸಿ ಬದುಕುವ ಸಾಹಸ ಗಾಥೆ ಕಾಣುತ್ತದೆ. और इन सारे मसाइल को चैलेंज, चुनौतियों की तरह लेकर फिर से जिंदगी को आगे बढ़ाने की एक जो हिम्मत है, वो चीज़ हमें यहाँ नजर. इसीलिए उन्होंने कहा कि ये जो पैदा हुए बच्चों के लिए यहाँ पर जिंदगी की एक अहम सबक इसी मदरसे से हमें मिलता है, यानी वो घोंसले से. नेक्स्ट हमारा ದಾಳಿ ಬಂದೊಡೆ ಶರಣೆಂಬ ಹೆನ್ನನವು ಪ್ರಸ್ತುತ ಈ ಸಾಲನ್ನು ಎಂ ಗೋಪಾಲಕೃಷ್ಣ ಅಡಿಗರ ಸಮಗ್ರ ಕಾವ್ಯದಿಂದ ಆರಿಸಲಾದ ಗುರಿ ಪದ್ಯದಿಂದ ಆಯ್ದುಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ಎಂ ಗೋಪಾಲಕೃಷ್ಣ अदीब और समग्र यानी मजमुए कलाम, और उसी में से गुरी पद्य से नज़म से इसको इंतखाब किया गया है. अब संदर्भ मतन देखेंगे. ನಾವು ಜೀವನದಲ್ಲಿ ಗುರಿಯನ್ನು ಹೊಂದಲು ಧೈರ್ಯ ಸಾಹಸಗಳು ಅಗತ್ಯವೂ ಹೌದು, ಅನಿವಾರ್ಯವೂ ಹೌದು ಎಂದು ಹೇಳುವಾಗ ಕವಿ ಈ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. तो यहाँ पर हमें ज़िंदगी में जिस तरह से मकसद ज़रूरी है, वो मकसद को पूरा करने के लिए हमें धैर्य, करेज भी होना हमना, और साहस, रिस्क टेकिंग भी होना, और ये अगत्य ज़रूरी नहीं बल्कि लाजमी है. इस तरह की बात कहते वक्त में शायर यहाँ पर ये बात कहता है. ವಿವರಣೆ देखेंगे. ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸಕ್ಕೆ 108 ವಿಘ್ನಗಳು ಬರಬಹುದು. हर अच्छे काम के लिए 108 है ना, बहुत सारे यहाँ पर वो एक ಗಾದೆ ಮಾತು की तरह है. 108 बहुत सारे ವಿಘ್ನಗಳು ಬರಬಹುದು. ವಿಘ್ನ से मुराद यहाँ पर रोड़े और रुकावटें. ಆದರೆ ನಾವು ಹೇಡಿಗಳಾಗಬಾರದು. तो हमें अपने आप को पीछे की तरफ नहीं जाना चाहिए, हमें डिस्करेज नहीं होना चाहिए, डिमोटिवेट नहीं होना चाहिए, आगे की तरफ बढ़ना चाहिए मुहर्रिक होकर. ಹೆದರಿಸಿದಾಗ ಧೈರ್ಯವಾಗಿ ಎದುರಿಸಬೇಕು ಹೊರತು ದಾಳಿ ಬಂದೊಡೆ ಶರಣೆಂಬ ಹೆಂತನವನ್ನು ತೊರೆಯಬೇಕು. या तो यहाँ पर जैसे ही अगर कोई हमलावर आ जाए तो हमें सरेंडर नहीं करना चाहिए, अपने आप को सरेंडर यहाँ पर अपने आप को उनके हवाले नहीं करना चाहिए. इसका मतलब है यहाँ न बोले तो यहाँ लेडी नहीं है. कब्बक की बाय बीड़तावे, ये हमारा क्वेश्चन है. इसका अब देखेंगे आरसी है. इंतखाब ಈ ಪ್ರಸ್ತುತ ಸಾಲನ್ನು ಮತಿಗಟ್ಟ ಕೃಷ್ಣಮೂರ್ತಿಯವರು ಸಂಪಾದಿಸಿದ ಜಾನಪದ ಸಾಹಿತ್ಯ ಭಂಡಾರ ಕೃತಿಯಿಂದ ಆರಿಸಲಾದ ಮೂಡಲ್ ಕುನ್ಗಲ್ ಕೆರೆ ಜಾನಪದ ಗೀತೆಯಿಂದ ಆಯ್ದುಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ಕೊನೆನೆ ಎಂ ಕೃಷ್ಣಮೂರ್ತಿ ಜಾನಪದ ಸಾಹಿತ್ಯ ಭಂಡಾರ ಕೃತಿ
किताब का नाम, और नज़म का नाम मूडल कुंगल केरे, तो इससे इंतखाब किया गया है। अब संदर्भ मतन देखते हैं। कुंगल केरे ಜೀವ ಸಂಕುಲಕ್ಕೆ ಆಶ್ರಯವಾಗಿದೆ ಎಂದು ಹೇಳುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಜನಪದರು ಈ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ। तो यहाँ जीव संकुल, तो इससे मुराद क्या है बोले तो यहाँ पर परिंदे हैं, हशरात हैं और समंदर के अंदर रहने वाले आबी जानदार हैं। इन सब के लिए क्या है? आश्रय, उनकी पनाहगाह है, मस्कन है, उनका घर है। तो उस मौके पर इस बात को कही गई है। तो यहाँ विवरण देखते हैं। ಕೆರೆಯು ಅಂದವನ್ನು ನೋಡಲು ಬಂದ ಶಿವನು ಯೋಗಿಯಾಗಿದ್ದಾನೆ। ಕಬ್ಬಕ್ಕಿಗಳು ಚಿಕ್ಕ ಚಿಕ್ಕ ಜಲಚರಗಳನ್ನು ತಿನ್ನಲು ಬಾಯಿ ತೆರೆದುಕೊಂಡು ಹಾರಾಡುತ್ತಿರುತ್ತವೆ। ಇದನ್ನು ಜನಪದರು ಕಪ್ಪಕ್ಕಿ ಬಾಯಿ ಬಿಡುತ್ತಾವೆ ಎಂದು ವರ್ಣಿಸಿದ್ದಾರೆ। तो यहाँ पर तो इसके विवरण कुछ यूँ है कि यहाँ पर इसकी जो खूबसूरती को देखने के लिए अंध अगर बोले तो उसका जमाल, जलाल तो नहीं, बस जमाल, जलाल गौंडी उन्हें काम गए। तो बंद शिवनु योगी आगिದ್ದಾನೆ, उन्हें देखने के साथ में इसका योगी बन चुका है। और बाद में ये कब्बकी जो है ये पानी में के वो क्या बोलेंगे उसको, अंडा बोलते हैं ना, स्ट्राउच, वो क्या कर रहे हैं, छोटे छोटे ये मछलियाँ और जो कुछ भी जलचरಗಳು हैं, आबी जानदार है, उनको खाने के लिए अपना वो बीक खोल रहे हैं। ಇದನ್ನು ಜನಪದರು इस तरह से उन्होंने कहा है। नेक्स्ट देखेंगे हम, ಯಮ್ಮರ ಮನೆಯ ನಾರಿಯರೇ ಸಾಕು ಈ ಹೇಳಿಕೆ। तो ये सवाल ಆರ್ಸಿಎ ಮರಿಯು। ಪ್ರಸ್ತುತ ಈ ವಾಕ್ಯವನ್ನು ಕವಿ ಗದುಗಿನ ನಾರಾಯಣಪ್ಪ ರಚಿಸಿದ ಕರ್ನಾಟಕ ಭಾರತ ಕಥಾ ಮಂಜರಿ ಕೃತಿಯಿಂದ ಆರಿಸಲಾದ ನಿಟ್ಟೋಟದಲ್ಲಿ ಹಾಯ್ದನು ಬಿಟ್ಟ ಮಂಡೇಲಿ ಎಂಬ ಪದ್ಯಭಾಗದಿಂದ ಆರಿಸಲಾಗಿದೆ। अगर इस नज़म में से कोई भी चीज़ आए तो ये पहले जो स्टांजा है वो सेम रहेगा, सेम उसी तरह नज़मों में, सेम उसी तरह लेसन्स में रहेगा। संदर्भ बदलेगा, विवरण बदलेगा। संदर्भ ಮತ್ತೊಂದು ದೇखेंगे, ಯುದ್ಧ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಯುದ್ಧ ಮಾಡುವುದರಿಂದ ದೊರೆಯಬಹುದಾದ ಪದವಿ ಹಾಗೂ ಸುಖವನ್ನು ಕುರಿತು ಅರ್ಜುನ ಉತ್ತರನಿಗೆ ತಿಳಿಸುವಾಗ ಈ ಮಾತು ಬಂದಿದೆ। युद्ध भूमिಯಲ್ಲಿ युद्ध ಮಾಡುವುದರಿಂದ, तो जंग के मैदान में जंग करने से जो कुछ भी असनाद या खताब अलकाब जो हमें मिलेंगे और उसके बाद में सुख, ये अप्सरे मिलेंगे, ये सारी चीज़ें जब हमें जन्नत में हुरा मिलती हैं तो तरास होता, इनको अप्सरे मिलती हैं तो तरास नहीं होता। कुरितु अर्जुन ना तो उस वक्त की इस बात को उसका रिप्ले दे रहा था, उत्तर बोल रहा था कि वो सब भी नकोबा, अप्सरे के अप्सरे कौन नको, हमना हमारे घर की औरतें हमना काफी हैं। विवरण देखें, युद्ध ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಯುದ್ಧ ಮಾಡುವುದರಿಂದ ದೊರೆಯುವ पुण्यवागली पदवियागली ನನಗೆ ಬೇಡ। उत्तर कुमार बोल रहा है ये जंग कर को जीतने के बाद में ये सारी जो चीजें मिलने वाली हैं, सवाब है या तो जो अहदा मिलने वाला है, कोई भी मुझे जरूरत नहीं। ನಮ್ಮ ದೊರೆತನವೇ ನನಗೆ ಇಂದ್ರ ಪದವಿ, ಸುರರ ಸತಿಯರೇ ಸ್ಥಾನವನ್ನು ಎಮ್ಮರ ಮನೆಯ ನಾರಿಯರು ತುಂಬುತ್ತಾರೆ ಎಂದು ಉತ್ತರ ಕುಮಾರನು ಅರ್ಜುನನಿಗೆ ಹೇಳುತ್ತಾನೆ। तो तुम्हारी पदवी भी नको, तुम्हारा सवाब भी नको, मुझे हमारे द्वारेतना, बस हमारी जो बादशाहत है वो हमारे लिए काफ़ी, और हमारे घर की औरतें हमारे लिए, वो सुरसती वहाँ के जो अप्सरे वो नाचने वाली जो हैं उनसे ये छमना बहुत काफ़ी है, उसके जवाब में बोल देता है। नेक्स्ट, ಮನುಷ್ಯನ ಆದರ್ಶ ಬದುಕಿಗೆ ಈ ಸೂತ್ರ ಮಾದರಿಯಾಗಬಲ್ಲದು। ಆಯ್ಕೆ देखेंगे। ಈ ವಾಕ್ಯವನ್ನು ಆರಾಮಿತರವರು ಬರೆದ ಸೇಮ ಮಹಾಭಾರತ ಪಾತ್ರ ಸಂಗತಿಗಳು ಎಂಬ ಕೃತಿಯಿಂದ ಆಯ್ದು ವನಮರದ ಗಿಳಿ ಎಂಬ ಪಾಠದಿಂದ ಆರಿಸಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ। ಸಂದರ್ಭ देखेंगे ಕಬೋದು, ಇದು ಗಿಳಿಯನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಇಂದ್ರನು ಯೋಚಿಸುವ ಮಾತಾಗಿದೆ। तो उस वक्त ये गिಳಿಯನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ उसे मुखातिब होकर उसके जरिए से ये बात इंद्र का है। ವನಮರದಲ್ಲಿ ಆಶ್ರಯ ಪಡೆದಿರುವ ಗಿಳಿಯ ಬಳಿ ಬಂದು ಏಕೆ ಈ ಮರವನ್ನು ಆಶ್ರಯಿಸಿರುವೆ ಎಂದು ಇಂದ್ರ ಕೇಳಿದಾಗ, ಸುಖ ಸಂತೋಷ ಇರುವಾಗ ಜೊತೆಗಿದ್ದವರು ಕಷ್ಟ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಜೊತೆಗಿರಬೇಕು, ಅವರು ಮಾಡಿದ ಉಪಕಾರ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡಬೇಕು ಎಂದು ಹೇಳಿದ ಗಿಳಿಯ ಕೇಳಿ ಮಾತನ್ನು ಇಂದ್ರನು ಮನುಷ್ಯನ आदर्श बदुकिगे ई सूत्र मादरियागबल्लदु ಎಂದು ಹೇಳಿದ್ದಾರೆ। तो यहाँ पर इंसान की जिंदगी के लिए ये जो तुम्हारा फार्मूला है वो एक मॉडल है।
ನಮೂನತನ್ ಹೈ, ಮಿಸಾಲಿ ಹೈ. तो उस वक्त में इंद्र ने कहा था. अब ಸಾವರಸ್ಯ देखिए ಇಲ್ಲಿ ಮಾನವರಾದವನು ಎಂತಹ ಗುಣಗಳನ್ನು ಮೈಗೂಡಿಸಿಕೊಳ್ಳಬೇಕೆಂದು ಗಿಳಿಯ ಮಾತಿನಿಂದ ವ್ಯಕ್ತವಾಗಿದೆ. तो हम जो इंसान है तो हमारा जो सिफात किस तरह के होने चाहिए, हमें किस तरह का बर्ताव करना चाहिए, ये गिली और इंद्रा की बातों में जाहिर होता है. नेक्स्ट, ರೈತರು ನಿರಾಶಾವಾದಿಗಳಾಗದೆ ಆಶಾವಾದಿಗಳಾಗಿ ಬಾಳನ್ನು ಸಾಗಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಆಯ್ಕೆ देखो, ಈ ವಾಕ್ಯವನ್ನು ಶ್ರೀ ಪಂಡಿತ್ ಆರಾಧ್ಯ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಸ್ವಾಮಿಗಳು ಬರೆದಿರುವ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ಎಂಬ ಕೃತಿಯಿಂದ ಆಯ್ದ ಹಸಿ ಮಸಿ ಕೃಷಿ ಎಂಬ ಗದ್ಯ ಭಾಗದಿಂದ ಆರಿಸಲಾಗಿದೆ. ಸೇಮ್. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಸಂದರ್ಭ देखिए. ಈ ವಾಕ್ಯವನ್ನು ಲೇಖಕರು ರೈತರ ಗುಣವನ್ನು ಕುರಿತು ಓದುಗರರಿಗೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. यानी जो हम ना मुखातिब होकर ये कौन कह रहे हैं, श्री पंडित आराध्य शिवाचार्य स्वामीಗಳು हमें कह रहे हैं. क्या कह रहे हैं? ರಾಜಕಾರಣಿಗಳು, ಅಧಿಕಾರಿಗಳು, ಬಂಡವಾಳಶಾಹಿಗಳು, ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರು, ಸಾಹಿತಿಗಳು, ಸಂಶೋಧಕರು, ವಿಜ್ಞಾನಿಗಳು, ತಂತ್ರಜ್ಞಾನಿಗಳು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರೂ ಬದುಕು ಕೃಷಿಯನ್ನೇ ಅವಲಂಬಿಸಿದ್ದರೂ ಅವರೆಲ್ಲರೂ ಕೃಷಿ ಮಾಡುವ ರೈತರನ್ನು ನಿರ್ಲಕ್ಷಿಸಿದ್ದಾರೆ. ಆದರೂ ರೈತರು ನಿರಾಶಾವಾದಿಗಳಾಗದೆ ಆಶಾವಾದಿಗಳಾಗಿ ಬಾಳನ್ನು ಸಾಗಿಸುತ್ತಾರೆ ಎಂದು ಹೇಳುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ ಮಾತು ಬಂದಿದೆ. तो जितने भी यहाँ पर ये सियासतदान हैं और अफसरशाही लोग हैं, सरमायाकार हैं, बंडवाळशाही व्यापारस्थರು, ताजिर हैं, अदीब हैं और ये तहकीककार हैं और साइंसदान हैं और टेक्नोलॉजी के माहिरीन हैं, ये सारे लोग ज़रात पर, काश्तकारी पर ही इन्हसार हैं ग़िज़ा के लिए. लेकिन इसके बावजूद भी ये लोग इनको निर्लक्ष्य से दाए ज़रात पर और किसानों पर क्या है, ये बेतवज्जुही बरत रहे हैं. फिर भी किसान क्या कर रहे हैं? आशावादिಗಳು, ये पुर उम्मीद हैं और एक और अपनी ಆಶಾವಾದಿಗಳಾಗಿ अपनी जिंदगी को बसर कर रहे हैं. ಸಾವರಸ್ಯದ ಈ ಮಾತಿನಲ್ಲಿ ರೈತರಲ್ಲಿರುವ ಉತ್ಸಾಹ, ಬದುಕನ್ನು ಪ್ರೀತಿಸುವ ರೀತಿ ಅಭಿವ್ಯಕ್ತಗೊಂಡಿದೆ. तो इस जो क्या है सावरस्य जो है, इसका मैसेज जो है, इसका पैगाम जो है, किसान उत्साह, वो बड़े हशाश बशाश होकर अपनी ज़िंदगी से मोहब्बत और उसको निभाने का तरीका क्या है यहाँ पर जाहिर हुआ, अभिव्ಯಕ್ತಗೊಂಡಿದೆ. नेक्स्ट है, ಅವನು ಬಂದರೆ ಕರೆದುಕೊಂಡು ಹೋಗುತ್ತಾಯಿ. देखो ಆಯ್ಕೆ देखिए. ಈ ವಾಕ್ಯವನ್ನು ರಮೇಶ್ ಗೌಡ MK ರವರು ಬರೆದಿರುವ ಗಾನಯೋಗಿ ಪಂಡಿತ ಪುಟ್ಟರಾಜ ಗವಾಯಿ ಎಂಬ ಗದ್ಯ ಭಾಗದಿಂದ ಆರಿಸಲಾಗಿದೆ. ಸಂದರ್ಭ, ಈ ಮಾತನ್ನು ಪಂಚಾಕ್ಷರಿ ಗವಾಯಿ ಪುಟ್ಟರಾಜರ ತಾಯಿಗೆ ಹೇಳುತ್ತಾರೆ. तो यहाँ पर ऊपर का सेम, नीचे का देखिए आप. नीचे संदर्भ में क्या है? ಈ ಮಾತನ್ನು ಪಂಚಾಕ್ಷರಿ ಗವಾಯಿಗಳು ಪುಟ್ಟರಾಜರ ತಾಯಿಗೆ, उनकी माँ के लिए कहते हैं. संचारी शाले ಹೊಳೆ ಆಲೂರಿನಲ್ಲಿ ಕ್ಯಾಂಪ್ ಹಾಕಿದ್ದಾಗ, जो है ಹೊಳೆ आलूर में जब इन्होंने कैंप डाले थे, ये सर्क्यूट जो इनकी स्कूल थी, तो ಖಾನಾಬದು ಸ್ಕೂಲ್, ಪುಟ್ಟರಾಜರ ತಾಯಿ ಮಗನನ್ನು ಮನೆಗೆ ಬರುವುದಕ್ಕೆ ಹೇಳಿದಾಗ ಮೇಲಿನ ಮಾತನ್ನು ಹೇಳುತ್ತಾರೆ. वो अपने बेटे को घर आने के लिए कहती है. तो उस वक्त में ये बात उनके उस्ताद कहते हैं. ಸಾವರಸ್ಯ, ಈ ಮಾತಿನಲ್ಲಿ ತಾಯಿಯ ವಾತ್ಸಲ್ಯ ಭಾವ ಪಾವರಸ್ಯಕವಾಗಿ ವ್ಯಕ್ತವಾಗಿದೆ. और इससे ज़्यादा पुट्टराजा गवाई की वो गुरु के साथ में जो इसकी जो ओबिडेंसी है वो बहुत अच्छी तरह से पर जाहिर हुई है. ಇಲ್ಲಿ ಶಿಲ್ಪಿಯ ಕಲ್ಪನೆ ಸಾಕಾರಗೊಳ್ಳುತ್ತದೆ. ಇಲ್ಲಿ ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪ यानी फने तामीर, तर्ज, आर्किटेक्चर, कल्पने, तो इसका जो तस्वर क्या है यहाँ पर, ये साकारಗೊಳ್ಳುತ್ತದೆ यानी ताबीर हो रही है, एग्जीक्यूट हो रहे हैं यहाँ पर, ಡ್ರೀಮ್ಸ್ ಕಮ್ ಟ್ರೂ. ಆಯ್ಕೆ देखिए. ಈ ವಾಕ್ಯವನ್ನು BS ಕೃಪಾಕರ್ ಮತ್ತು K ಸೇನಾನಿ ಅವರು ಬರೆದಿರುವ ಜೀವಜಾಲ ಎಂಬ ಕೃತಿಯಿಂದ ಆಯ್ದ ಹಕ್ಕಿಗೂಡುಗಳ ಇಗುಡು ಜಗತ್ತು ಎಂಬ ಗದ್ಯ ಭಾಗದಿಂದ ಆರಿಸಲಾಗಿದೆ. ಸಂದರ್ಭಕ್ಕೆ ಈ ವಾಕ್ಯವನ್ನು ಲೇಖಕರು ಹಕ್ಕಿಗಳನ್ನು ಕುರಿತು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ये जुमला जो क्या है वो परिंदों के ताल्लुक से उन्होंने कहा है. ಒಳಗೋಡೆಯನ್ನು ಪ್ಲಾಸ್ಟರ್ ಮಾಡಿ
बल्लऊ। तो ये क्या कर रहे हैं, अपने घोंसले के अंदरी जो दीवारें हैं उनको प्लास्टर भी कर सकते हैं। देखो ये परिंदे कर रहे हैं। ತನ್ನ ಗೂಡನ್ನು ಸೌಂದರ್ಯಗೊಳಿಸುವ ಮತ್ತು ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪಿಯ ಕಲ್ಪನೆಗೂ ಮೀರಿ ತನ್ನ ಗೋಡೆಯನ್ನು निर्मिಸಿಕೊಳ್ಳುತ್ತವೆ। और इनको खूबसूरत भी बनाते हैं, और ये जो आर्किटेक्चर जो है, फन तामीर है, इसके जो तस्वर से भी आगे बढ़कर ये अपने चीज़ों का ತಾಮೀರ್ करते हैं। ನೈಸರ್ಗಿಕ ವಿಕೋಪಕ್ಕೆ ಶತ್ರುಗಳಿಂದ ರಕ್ಷಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಸಂತತಿಯ ನಿರ್ವಹಣೆಗೆ ಅವು ಅಪ್ಪಟ ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪಿಯಂತೆ ಗೂಡನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತವೆ। तो देखिए क्या फर्क है उसमें और हमारे देखो हमारे यहाँ ये कुदरती आफात के रेसिस्टेंट नहीं होते। ये क्या कर रहे हैं, नैसर्गिक विकोप, कुदरती आफात और शत्रुಗಳಿಂದ, और इनके जो दुश्मन हैं, प्रेडिएटर्स हैं, शिकारी हैं, इनसे अपने आप को और अपनी छोटी जो संतति जो है, नस्ल है, उसकी हिफाजत भी करते हैं ये, और उनको इस हिफाजत के अंदाज से उनके अपने घरों की तामीर करते हैं। ಸಾಮರಸ್ಯ देखो ಹಕ್ಕಿಗಳು ತಮಗೆ ವಾಸಿಸಲು ಅನುಕೂಲವಾಗುವಂತೆ ನೈಸರ್ಗಿಕ ವಿಕೋಪ ಮತ್ತು ಶತ್ರುಗಳಿಂದ ರಕ್ಷಿಸಿಕೊಳ್ಳುವಂತೆ ಹಾಗೂ ಸಂತತಿಯ ನಿರ್ವಹಣೆಗೆ ಅಪ್ಪಟ ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪಿಯಂತೆ ತಮ್ಮ ಗೂಡುಗಳನ್ನು, ಗೂಡು से मराद है नेस्ट है, वो गोड़े आया था सॉरी ಗೂಡುಗಳು है ನಿರ್ಮಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತವೆ ಎಂಬುದು ಇಲ್ಲಿ ಅವರಸ್ಯವಾಗಿದೆ। देखो हमारे से भी शाने हो, हमें कैसे क्या गौंडे हमारे। नेक्स्ट ಚಿಲಿ ಪಿಲಿ ಕಲರವ ಕೇಳಿದೆಯಾ ನಜಮಯ ಮತ್ತೇರಿದೆ। ಈ ವಾಕ್ಯವನ್ನು ಬಸವರಾಜ ಸಾದರ ಅವರು ಬರೆದಿರುವ ಸಿಸಿಪಸರ ಸುತ್ತ ಕವನ ಸಂಕಲನದಿಂದ ಆಯ್ದ ಸವಿಚೈತ್ರ ಪದ್ಯದಿಂದ ಆರಿಸಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ। ಸಂದರ್ಭದ ಈ ಮಾತನ್ನು ಕವಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ। ಯುಗಾದಿಯ ಚೈತ್ರ ಮಾಸದಲ್ಲಿ ಬರುವ ಹಬ್ಬ, ಚೈತ್ರವೆಂದರೆ ವಸಂತ, ಅವನು ಋತುವಿನ ರಾಜ। तो ऋतुविನ ರಾಜ वो मौसमों का बादशाह भी है। कौन इन्हें ಯುಗಾದಿ ಚೈತ್ರ ಮಾಸ। ಈ ಋತುವಿನಲ್ಲಿ ನೆಲದಮ್ಮ ನವವಧುವಿನಂತೆ ಸುಂದರವಾಗಿ ಕಾಣುತ್ತಾಳೆ। तो ನೆಲದಮ್ಮ जमीन माँ वो हमें कैसे नजर आ रही है, बड़े खूबसूरत नवेली नई दुल्हन की तरह सजी धजी नजर आए। ಗಿಡ ಮರಗಳು ಹೊಸ ಚಿಗುರಿನಿಂದ ನಳನಳಿಸುತ್ತಿವೆ। यहाँ ಹೊಸ ಚಿಗುರಿನಿಂದ से मुराद नए से वो कोम्पल वगैरह, यहाँ से वो पत्ते नए से पत्ते निकल रहे हैं, और ये एकदम से झकास लग रहा है आंखों को देखने के। ಎಲ್ಲೆಡೆಯೂ नव चैतन्य ತುಂಬಿದೆ। तो कुदरत में हर जगह आपको क्या नजर आ रहा है, नव चैतन्य, नया निशात, एकदम ग्लूकोज पावरफुल नजर आ रहा है। ಕೋಗಿಲೆಗಳು ತಾರಕ ಸ್ವರದಲ್ಲಿ ಕೂಗುತ್ತಿವೆ। तो कोगिलेಗಳು जो आपने सुना होगा, तो इस मौसम में बहुत ज़्यादा कोयल क्या है, अपनी कूक लगाते हैं, और एकदम मस्त तारक से मुराद एकदम हाई पिच पीक को गए। सो ಹಕ್ಕಿಗಳು ಕಲರವ ಚಿಲಿಪಿಲಿ ನಾದ ಮೈ ಮನಗಳಿಗೆ मुदವನ್ನು ನೀಡುತ್ತವೆ। यहाँ देखो कलरव यानी वो परिंदों का चहचहाट आपने देखा होगा, कितना अच्छा लगता, मस्त। इतना तो तुम्हारे मोबाइल के वास्ते, टावरों के वास्ते सब गई उम्र को, अभी थोड़े बहुत बाकी हैं हमारे जैसे देहातों में। अब चिली पिली नाद, चिली पिली नाद वो आपने सुना, नाद से मुराद यहाँ पर एक वो तबला का नाद जो आता है ना, उस थाप। तो मई मनಗಳಿಗೆ यहाँ पर दो चीज़ें हैं, यानी हमारे जहन को, दिल को क्या कर रहा है, मुद ನೀಡಿದೆ, एकदम सुकून पीसफुल म्यूजिक लगे जैसा लग रहा है। सावरसे ಇಲ್ಲಿ ಸವಿಚೈತ್ರ ಸೊಬಗನ್ನು ಸುಂದರವಾಗಿ ವರ್ಣಿಸಲಾಗಿದೆ। यहाँ पर जो सविचैत्र का जो स्वबग है, जिसकी खूबसूरती है, वो एकदम सुपर्ब तरीके से तारीफ की गई है।